सिग्नल. डावाला सुरुवात, हिरवा कंदील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. एका बाजूने वीर मराठा जोहे पेण हर्षदजी पितिये साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूने गणेश कोळी आणि नितेश कोळी नाखवा यांचा पुरस्कृत केलेला संघ किमय अँड दुर्वा स्पोर्ट्स वरडी. नाणेफेक जिंकलाय किमय अँड दुर्वा स्पोर्ट्स वरडी संघाने नाणेफेक जिंकलाय. रितेश वारेनं प्रथमतः निर्णय घेतला, आम्ही फलंदाजी करू. 4 षटकांची विद्यमान लढत. पहिलं षटक सुनील तयार. पंचांच्या डाव्या बाजूला राईट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल. कोलाट टाकलाय समोर. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. आमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या बॅनरला मानवंदना देणारा गौताला गरंगळी घालत बॉलला पाठवलाय. पहिल्याच बॉलवर दिल मांगे मोर. वेलकम फोर. इट्स अ सेकंड सेमी आणि सेमी फायनल मधला पहिला चौकार. आखूट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु या हुकच्या फटक्यावर धावा बुक करू शकलेला नाहीये. इथे निर्धाव चेंडूची सांगता होती. धाव फलकावरती धावसंख्या 4 धावसंख्येवर किमय अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी ऑन स्ट्राईक. फलंदाज कळव्याचा सुपरस्टार. गावदेवी कळवे संघासाठी कित्येक सामने एकतर्फी जिंकवणारा खेळाडू, हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 3 मधला मालिकावीर समीर पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल लाऊड अपील. एजंट टेकन, कॉट बिहाइंड द विकेट सोबत पहिला धक्का. समीर पाटील बॅक टू द ड्रेसिंग रूम. प्रशांत चंद्रकांत पाटील वरेडी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी, सिक्सर हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्याच दरम्यान आपण जे आता गीत ऐकलं, या स्पर्धेचे आधारस्तंभ वैकुंठदादा पाटील यांना समर्पित हे गीत. आणि आज करता थोड्याच वेळात संध्याकाळच्या सत्रामध्ये दादांची उपस्थिती आपण पाहिली. दादांच्या भव्य स्वागतासाठी आई रायबादेवी ब्रास बँड पथक इथे उपस्थित आहे. मी आई रायबादेवी ब्रास बँड पथकामधील एक सदस्याला विनंती करतोय, आपण या आपल्या मुख्य अतिथी मंचावर आपला सन्मान इथे केला जाईल. आई रायबादेवी रावे ब्रास बँड वैकुंठदादा पाटील यांच्या स्वागतासाठी तत्पर आहेत. कधी एकदा दादा येतात आणि दादांचं स्वागत आम्ही बँजोच्या तालात आणि बँजोच्या नादामध्ये करतोय. जाऊयात मैदानाकडचे. 3 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 4. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये कविराज शेवटचा सामना आपल्या संघाला एकतर्फी जिंकवणारा खेळाडू सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हिरवाडी गावाला बिलॉंग करणारा डावकुरे आताचा एक गुणवान फलंदाज. यावेळेसचा बॉल पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. इट्स अ नेस्टी बाउन्सर. गुडलँड स्पॉट वरनं चेंडूने टेक ऑफ केलं. 4 बॉल 4 धावा. विकेटाला 1. खर तर कमिटीसाठी आर्थिक पाठबळ आलं. SC कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सागरजी चव्हाण कमालीची स्पर्धा राहिली मित्रांनो. हमरापूर विभाग प्रीमियर लीग आणि ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये आयोजकांची प्रचंड मेहनत आता फळाला येताना पाहायला मिळतंय. याची देही याची डोळा, हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा. हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 आणि या पर्वावर तमाम रायगड वासियांना आहे गर्वात असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण मगाशी रोशन पाटील सरांनी उल्लेख केला होता की रायगड जिल्ह्यामध्ये टॉप 3चं आयोजन प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये. या स्पर्धेची वर्णी जरूर लागेल, कारण रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील स्पर्धा रोशन पाटील सर कव्हर करत असतात. ते आयोजन त्यांना माहिती असतं कशा प्रकारचं असतं. आणि यावेळेस हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं आयोजन रायगड जिल्ह्यामध्ये प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये टॉप 3ची प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळत आहे. कमालीचं आयोजन. चला प्रेक्षक कमाल कॅच साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज SC कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सागर चव्हाण साहेबांकडून इथे उपस्थित आहे. त्यामुळे आता मंदार धाडवेचे षटकार येतील आणि प्रेक्षकांमध्ये कॅच पकडल्या जातील का.
साई इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वे सर्वा रावे गावचे जावई सन्मान्य विशाल चव्हाण साहेबांकडून संपूर्ण कमिटीला 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आला. एकदा विशाल चव्हाण साहेबांचा पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार. आणि आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी डोक्यावर या संपूर्ण ग्राउंडचा ड्रोन आय व्ह्यू म्हणजेच बर्ड व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. सागर पाटील याच्यासाठी कॅश प्राइज आलाय. जनार्दन पाटील पिंट्या इरवाडी यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500चा कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज आहे. प्रेक्षक कमाल कॅच, जो प्रेक्षक मैदानाच्या बाहेर झेल पकडेल त्याला 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जर का तुमच्याकडे चेंडू आला आणि तुम्ही बाहेरून चेंडू जर का एस्टॅन वरती फेकलात आणि जर का एस्टॅनला नेम लागला तरी देखील 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा परमेश्वर, या स्पर्धेनं मिळवलेलं हे घवघवीत यश आहे. कमालीची स्पर्धा मित्रांनो 5व्या पर्वामध्ये येऊन ठेपल्या. तब्बल 18 गावांचा समावेश असणारी स्पर्धा. हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 दमदार आणि वजनदार पर्व. पुढचा बॉल ऑन साइडला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जज करतात. पकडलाय, जेल संपवलाय. सागर पाटीलचा खेळ धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. स्वरूप विश्वास पाटील कळवे यांना आमची विनंती असेल. स्वरूप पाटील, आपण अतिथी मंचकावरती यायचं आहे. जो लकी प्रेक्षक झेल पकडेल त्याला 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. त्याच बरोबरीने विशाल स्पोर्ट्स स्पॉन्सर केलेली जर्सी आणि लकी ड्रॉ साठी सायकल मध्ये देखील तुमचं नाव घेतलं जाईल. बघा मित्रांनो, आपण अगदी आपल्या डोक्यावर पाहताय ड्रोन मैदानाच्या आतमध्ये उडताना तुम्हाला पाहायला मिळते. बर्ड आय व्ह्यू या संपूर्ण सामन्याचा तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू नितीन फोटो स्टुडिओचे सर्वे सर्वा शैलेश पाटील आणि विनोद कोळी खरतर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. बर्ड आय व्ह्यू आणि ही मैदानाची विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक नौका फलंदाज संघाचा संघनायक रितेश वारी आल्या स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका फसलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. आता मात्र रितेशच्या विकेटचा जल्लोष पाहायला मिळते. आल्या शून्यावर बाद. गोलंदाज सनील घरतची कमालीची गोलंदाजी आणि सलग 2 बॉल 2 विकेट साठी संघाचे मंदारनी जर सलग 3 बॉल 3 षटकार जर मारले तर एससी कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व सागर चव्हाण आणि साई इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वे सर्वा विशालजी चव्हाण साहेब यांच्याकडून मंदार धाडवे याच्यासाठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा मंदार धाडवे हमरापूरचा खेळाडू आहे आणि आपल्या ग्रामीण गटातील खेळाडूवर असणारं प्रेम मान्यवरांचं पाहायला मिळतं. आणि आज मान्यवरांनी सर्वांनाच खुश केलं असं म्हणायला हरकत नाही. मैदानामध्ये खेळाडूंना असो पंचांना असो अन्यथा आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला सुद्धा ज्यांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ लाभलंय. आमचे स्कोरर मित्र आज कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा कविराज पाटील हे सुद्धा इन ऍक्शन पाहायला मिळतात. आणि प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा भरघोस बक्षीस. जर प्रेक्षक कमाल कॅच पकडला तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. यावेळेसचा बॉल नवीन फलंदाज आकाश पाटील पहिलाच बॉल निर्धाव चेंडू फेस करतोय. धाव फलकावरती धावसंख्या लागली 11 धावा गडी बाद झाले 3. 11 बॉलचा खेळ संपलाय. रन अप बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. आता नाणेफेक जिंकून प्रथमतः बॅटिंग आपण घेतले. निर्णयाची अंमलबजावणी करत असताना आता तशा प्रकारचा खेळ आपल्याला करणं आवश्यक आहे. परंतु सनील घरत डावरे गावाचा खेळाडू काय कमालीचं प्रदर्शन करतोय. फ्रँचाइज क्रिकेटमध्ये वीर मराठा जोहे संघासाठी पुढचा बॉल आकाश पाटीलचा बार अलॉंग दी कापेट. बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने निघाला. सीमारेषा पार. गवताला गुदगुल्या आणि गवताला झिंजिण्या देत हा चौकार.
परंतु पेण तालुक्यातील पहिली मोठी स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग, ज्यामध्ये सर्वांसाठी पारितोषिक पाहायला मिळतात. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, प्रेक्षक कमाल कॅच पकडा आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. तसेच एखादा बॉल संकेत. बॉडी लाईन कडे आपल्याकडे येतोय तर तो बॉल आपण पकडा आणि मैदानाच्या आतमध्ये जे स्टम्प्स दिसतात दोनही एंडला, कोणत्या एका एंडला डायरेक्ट हिट करा आणि तुम्हाला तरी सुद्धा 2000चं कॅश प्राइज इथं दिलं जाईल. आणि इथे मात्र किमा अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडीचे संघ मालक गणेश कोळी यांच्याकडून पारितोषिक आले. सलग 2 षटकार किंवा सलग 2 चौकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज वरेडी संघाच्या खेळाडूंना. मंदार धाडवेसाठी सुवर्ण संधी, सलग 3 बॉल 3 6, तब्बल 10,000चा मानकरी. बॉलिंग मार्कवर तांबडशेतचा सौरभ रसाळ. ओ आलय, हो आलय. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि मंदार धाडवे या खेळाडूला तुम्ही हलक्यात घेऊ नका. कमालीचा स्ट्रोक डीप मिड विकेट बॉडी लाईनला क्लिअर करत असताना इट्स अ ह्यूज सिक्सर. पहा, जेव्हा चेंडू प्रेक्षकांकडे जाईल, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी राहणार आहे. तुम्ही जर का स्टंपला हिट केलात तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रेक्षक कमाल कॅश साठी देखील 2000 असेल आणि मैदानाच्या बाहेरून तुम्ही जर का स्टंपला हिट केलात तरी देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज SC कंस्ट्रक्शन हमरापूर टीमचे पुरस्कर्ते त्यांच्याकडून असेल. नवनाथ कोहली वरेडी यांच्याकडून सिक्सर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. वीर भैरव वरेडी कोहलीवाडा टीमचे पुरस्कर्ते नवनाथ कोहली यांच्याकडून सिक्सर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 2.1 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 21-21. आखूड टप्प्याचा बॉल कट केलाय. बॉलला समोर बॅकफुटला जात असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल ढकललाय. सिंगल कंप्लीट. 2चा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु 2 धावा पूर्ण 2च्या मदतीने धावफलकामध्ये गती येते. 23-23 धावा. 14 बॉलचा खेळ संपलाय. इथून पुढे 10 बॉलचा खेळ बाकी आहे. जेवढे जास्तीत जास्त स्ट्राईक मंदार धाडबे ठेवेल तेवढ्या जास्तीत जास्त धावा तुम्हाला मात्र वरेडी संघाच्या खात्यामध्ये जमा होत असताना पाहायला मिळतील. मंदारसाठी आपण फिल्डिंग पोझिशनचा विचार. अविनाश, तुला थोडं थांबवतोय. प्रेक्षकांसाठी पारितोषिक वाढवलंय. जो प्रेक्षक स्टंपला हिट करेल त्याला 5000 रुपये आणि जो प्रेक्षक चेंडू हातामध्ये घेऊन डान्स करेल ना मैदानात त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रेक्षकांसाठी भरघोस पारितोषिक. हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5वं आणि हे 5वं दमदार पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक लागत असताना पाहायला मिळतात. जाऊयात पुढचा बॉल. सौरभ टू मंदार. नेक्स्ट बॉल. यावेळेसचा बॉल प्लॅन मिस, खाली राहिला पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स. फलंदाजाला अपेक्षित असणारा बाउन्स या बॉलवर नाहीये. प्रत्येक षटकारास नवनाथ कोळी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि या बॉलवर जर षटकार आला तर एविरा कोळी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज इथं जमा झालाय. एविरा किरण कोळी वरेडीची आपली ताई, हिच्याकडून ही पारितोषिक आले 500 रुपयाचा कॅश प्राइज मंदार दाडवेसाठी. आणि वरेडीतल्या कोणत्याही खेळाडूसाठी षटकार मारा आणि 500 रुपये घेऊन जा. ATM खुलं झालं आज या जोहेच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर. पुढचा बॉल सौरभ रसाळचा. कोलाट टाकला, यॉर्कर सन्मान दिलाय. चांगला बॉल होता. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र सौरभ रसाळने इथे वापरलं. ब्रह्मास्त्र योग्यरित्या एक्झिक्यूट केलं. धावफलकावरती 2 धावा जोडल्या जातील. 25-25 धावा. नुकतं जे वर्ष सरलं अर्थात 2025 मध्ये स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. 2026 मध्ये शेवट होतोय. 31 जानेवारी रोजी सुरुवात झाली स्पर्धा. आज शेवटच्या दिवशी 4 जानेवारी मध्ये येऊन पोहोचते. सौरभ रसालच्या प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज SC कंस्ट्रक्शनच्या टीम ओनर यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. 25 धावा. कमी गतीने टाकला होता. जाणला जातो हा गोलंदाज यासाठी. स्लोअर 1 पद्धतीचा बॉल पेस मध्ये व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन.
हे मिश्रण आता गोलंदाजाचं पाहायला मिळालं. सौरभच्या प्रत्येक विकेटसाठी इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आकाश पाटीलच्या षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एविरा किरण कोळी यांच्याकडून शेवटचा बॉल. 17 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती 26 धावा पाहायला मिळतात या षटकातील. शेवटचा बॉल आणि याच्यानंतर शेवटचं एक षटक. सेमी फायनल नंबर 2 हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5वं आलंय. डीप लॉंग ऑनला सुनील पाटील तैनात. षटकारच्या दिवार इथे उभा होता बॉडी लाईन वर आणि तिथून मात्र झेलबाद स्वरूपात फलंदाज बाद आकाश पाटीलला इथे मात्र धूळ चारले, मात दिले गोलंदाज सौरभ रसाळनं आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज आता सौरभसाठी इथे जमा करायचा आहे. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं. ड्रिंक्स ब्रेक आपण वैकुंठदत्त पाटील यांनी पुरस्कृत केलेली मानाची क्रीडा स्पर्धा आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर आमचे आयोजक प्रवीणजी पाटील, गोल्डन मॅन सुंटी पाटील, रवींद्र पाटील, विनायकदादा पाटील, मोहनजी पाटील साहेब, धनंजयजी गरज साहेब, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत जोहे गोपीनाथजी मोकल साहेब आणि आज खरं तर जे चर्चेत राहिलेत SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागर चव्हाण साहेब, विशाल चव्हाण साहेब यांना पाहता. संकेत आपण कुठे असाल तर यायचं आहे. पहा आमच्या अतिथी कक्षावरती जर का चेंडू सरळ आदळला तर त्या फलंदाजाला सिक्सर मारणाऱ्या खेळाडूसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. जो लकी प्रेक्षक झेल पकडेल त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक. जो प्रेक्षक मैदानाच्या बाहेरून स्टंपला हिट करेल त्याला 5000 रुपयाचं पारितोषिक. जो प्रेक्षक हातामध्ये चेंडू घेऊन मैदानात डान्स करेल त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज. कमालीचं आयोजन, कमालीचं नियोजन आणि आता मी तर म्हणेन या स्पर्धेचं घवघवीत यश आहे. कारण इथे मान्यवर स्वतः येऊन आम्हाला आर्थिक मदत करता, आमच्याकडून ही भेट घ्या असं सांगतात. त्याचं कारणच आहे मित्रांनो ही स्पर्धा तेवढी मोठ्या उंचीवर जात असताना पाहायला मिळालं. सौरभ रसाळसाठी तर 500चं कॅश प्राइज जमा झालंय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. पहिल्या 3 षटकात 26 धावा झाल्यात. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत जाऊ शकेल बॅटिंग करत असताना किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी, गणेश कोळी आणि नितेश कोळी नाखवा यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर दुसऱ्या बाजूने हर्षदजी पिते साहेबांनी पुरस्कृत केलेला वीर मराठा जोहे रायगड प्रीमियर लीग सारख्या नामांकित क्रिकेट स्पर्धेमध्ये जो संघ गेले 4 वर्ष आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतो आणि 4 हंगामामध्ये सलग 3 वेळा हा संघ प्लेऑफ्स मध्ये दाखल होताना पाहायला मिळालं. असं मोठी फ्रँचाईज क्रिकेट मधलं मोठं नाव वीर मराठा जोहे. बॉलिंग मार्कवर जोहे गावचाच कल्पेश घरत. पहिला बॉल, कमालीचा बॉल. याला माहिती आहे कल्पेशला संध्याकाळचं सत्र आहे. जय गिरोबादेव क्रीडांगण जोहेवर हवा कशी खेळते, मला कसे बॉल फिरवायचे आहेत. लोकल बॉय, होम ग्राउंड आणि होम क्राऊड. कल्पेश घरत बॉलिंग मार्कवर आहे. याच मैदानावर मोठा झाला, याच मैदानावर दररोज संध्याकाळी हा खेळाडू प्रॅक्टिस करतो. समोर आता मंदार धाडवे त्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारची कामगिरी करेल. शेवटचे 5 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामधला. एका बाजूने आपण पाहतोय फलंदाज कल्पेश पाटील तर दुसऱ्या बाजूने मंदार धाडवे बॅकफुटला गेलाय. बॅकफुट पंच, स्वीपर कव्हरला खेळाडू तैनात. वेल जज कॅच. इथे मात्र कल्पेश घरातला विकेट मिळते मंदार धाडवेची. फलंदाज बाद. चेक केलं जाईल. पहा इनिंग ब्रेक मध्ये SC कन्स्ट्रक्शन चे संपूर्ण खरं तर संघ मालक आणि त्यांच्या सोबत आयोजन कमिटी या संपूर्ण मैदानाला खरं तर एक आपण राऊंड मारणार आहोत त्यांच्या सोबत. कमाल कमाल आणि धमाल. SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागरजी चव्हाण आणि साई प्रसाद इन्फ्राचे सर्व विशालजी चव्हाण साहेबांनी खरंतर बक्षिसांची खैरात ATM खुलं केलंय. पासवर्ड तुमचा जो हवा तो टाका. प्रेक्षकांनी हिट केला तर 5000, कॅच घेतली तर 2000. कॅच चेक केली जाते फेअर कॅच आहे की नाही. येस, इट्स अ विकेट म्हणजे कॅच वेल जज आहे बॉन्डी रोपच्या आतमध्ये, त्यामुळे सॉफ्ट सिग्नल आउट आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय सुद्धा ही विकेट आहे. धावफलकावरती धावा लागल्यात 26 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. तसेच प्रेक्षक कमाल कॅच साठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 5 रिस्ट वॉच
पुरस्कृत केले ते आर्या कलेक्शनचे सर्वा सन्मान्य आकाश कोळी साहेबांची इथे उपस्थिती आपण पाहतो. मी दादांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर यावं. आणि आजच्या दिवसामध्ये आपण 3 लकी प्रेक्षकांना ड्रॉच्या मार्फत ते 3 रिस्ट वॉच देणार आहोत. काल सुद्धा आपण 2 रिस्ट वॉचचं वाटप केलेलं आहे. आकाशदादा कोळी आपण यावं, आपल्याला विनंती असेल. चला, श्वान पथक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, त्यांना थोडंसं बाहेर काढा. विकेट हॅट्रिक साठी कल्पेश घरत, याच्यासाठी महेश पाटील यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज इथे जमा झालाय. आणि सुशांत शेदवल याच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. इट्स अ टोकन ऑफ मोटिवेशन. कमालीची स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 सोडून दिलाय. बॉलला लाईन चेक केली जाईल. इट्स अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टमी डिलिव्हरी. व्हाईट बॉल आले, व्हाईटच्या मदतीने धाव फलकावरती 27. अकुट टप्प्याचा बॉल समोर. लॉंग ऑनला खेळाडू आहे, एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलला समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 28 धावा. ओव्हरथ्रो झालाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? बाय 1 गेट फॉर फ्री. आता असंच म्हणावं लागेल की जय गिरोबादेव क्रीडांगण जोहेवर धाव संख्येचा सेल लागलाय की काय? या धावा मिळतील. तब्बल 6 धावा. बाय 2 गेट 4 फ्री. 6 धावा मिळतात. ओव्हरथ्रो झालाय. आता असं म्हणायला हरकत नाही की घर फिरलंय, की घराचे वासे देखील फिरतात. आणि आता प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॉल घेऊन करता येतात. येस, धन्यवाद. पण थ्रो केला असता तर वेळ वाचला असता आय थिंक, पण हरकत नाही. धाव फलकावरती धावा लागल्यात. फक्त चेंडू घेऊन यायचा नाही तर डान्स करायचा आहे. चला आपण या, आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, यावं आपण. चला, एससी कन्स्ट्रक्शन म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व. सागर चव्हाण आणि साईप्रसाद इन्फ्राचे विशाल चव्हाण. नवीन फलंदाज दादर संघाचा आदर्श पाटील आदू. आल्या आल्या मोठा फटका. संध्याकाळचा 17 फटका. मिस टायमिंग. मामा थांबायचं Well judged आहे. catch. मामा थांबायचं आहे. नाव सांगा आपलं. रघुनाथ कृष्ण मोकल कळवे. या स्पर्धेमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटलं. थँक्यू. 500चा कॅश प्राइज भेटलेला. आज संडे आहे, रविवार आहे. हो, पार्टी पार्टी. तर दरम्यान 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तर दरम्यान मान्यवरांचं शुभागमन होतं. या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार आदरणीय मिलिंददादा पाटील, जबरदस्त सूत्रसंचालक, निवेदक, कबड्डीतील एक सुप्रसिद्ध समालोचक आदरणीय मिलिंददादा पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी पण होताना पाहता. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. सबका साथ सबका विकास या तत्वावरती कार्यरत असणारे भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. हो, नक्कीच. बीजेपी म्हटलं की बहुत ज्यादा प्यार आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारी पार्टी भारतीय जनता पार्टीचे शिलेदार सन्माननीय मिलिंददादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहणार आहात. सबका साथ आणि सबका विकास ही खरं तर भारतीय जनता पार्टीची टॅगलाईन आहे. कारण जनतेला सोबत घेऊन चालणारी पार्टी अर्थातच बीजेपी. इथे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. मिलिंदजी पाटील साहेबांचं आगमन आणि हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना मैदानामध्ये रंगताना आपण पाहताय. मी आदरणीय मिलिंददादा पाटील यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलं स्वागत. दमदार युवा नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार आदरणीय मिलिंदजी पाटील साहेबांचं हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025-26 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आर्या कलेक्शनचे सर्व आकाशी कोळी युवा उद्योजक या मंचावरती आसनस्थ आहेत आणि त्यांच्या वतीने गेले 5 दिवस त्यांनी उत्तम समालोचन केलं. ते अविनाश ठाकूर, दादरचे युवा समालोचक, त्यांच्यासाठी एक स्मार्ट वॉच त्यांनी एक गिफ्ट आणलंय. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. 5 दिवस उत्तम समालोचन, परंतु मंचावरती आणखीन एक ताकदीचे समालोचक, महाराष्ट्रातील बुलंद आवाज, भारतीय जनता पार्टीची खरं तर मुलुक मैदानी तोप आदरणीय मिलिंदजी पाटील साहेबांचं आगमन. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या ठिकाणी आसनस्थ आपलं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद रोशनजी पाटील सर यांचा आपण आवाज ऐकत होता. धन्यवाद आर्या कलेक्शनचे सर्व आकाश कोळी साहेब. परंतु त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि एक उत्तम कबड्डीचे समालोचक मिलिंदजी पाटील साहेबांची उपस्थिती पाहताय. त्यांना पण ऑन स्क्रीनवर आपण पाहताय सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य.
दादांचं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. पडता पावले सज्जनांची वाढे शोभा कार्यक्रमाची, आणि कार्यक्रमाची शोभा वाढवताना मिलिंददादा पाटील. आता विजयासाठी समीकरण असेल 24 बॉल 36 धावा. आज खर तर बक्षिसांची एवढी लयलूट आहे की कॉमेंट्री करत असताना सुद्धा लिंक तुटते बऱ्याचदा, कारण सागर चव्हाण आणि विशाल चव्हाण खर तर यांनी एटीएम खुलं केलं सर्व संघांसाठी. दक्षिण रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेबांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हमरापूर विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आणि आज खरं तर मैदानावरती चहूबाजूला ज्यांच्या नावाची हवा झाली ते आदरणीय विशालजी चव्हाण साहेब आणि सागरजी चव्हाण साहेब यांचं खरं तर मी आदरपूर्वक सन्मान करेन. आणि त्यांच्या सोबत सर्व कमिटी या ठिकाणी मैदानाला फेरफटका मारताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या स्पर्धेमध्ये 1 लाखाचं पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलं. आणि प्रेक्षक कमाल त्यासाठी तब्बल 2000, एका षटकारासाठी देखील 5000, 4 षटकारासाठी 50,000चं कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून लावण्यात आलं ते साई प्रसाद इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वे सर्व विशालजी चव्हाण साहेब आणि त्यांच्या बरोबरीने SC कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्व सागरजी चव्हाण यांना आपण पाहता स्क्रीनवरती या मैदानाला फेरफटका मारत असताना. आज प्रेक्षकांना त्यांनी मोटिवेट केलं, खेळाडूंना मोटिवेट केलं. आणि त्यांच्या वतीने मात्र समालोचक, स्कोरर, पंच सर्वांना पारितोषिकं लागली. ते सन्माननीय विशालजी चव्हाण साहेब आणि सागरजी चव्हाण साहेब यांना आपण पाहता मैदानाच्या अवतीभोवती फेरफटका घेत असताना संपूर्ण कमिटी ज्यांच्या वतीने आमच्या कमिटीला तब्बल 10,000चं आर्थिक सहकार्य लाभलं त्यांचं मनापासून मी हमरापूर विभाग प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चला सामना चालू करा लगेच. टार्गेट तर या दरम्यान अन्वी स्पोर्ट्सचे सर्वे सर्व अल्केश पाटील यांचं आगमन. रावेगावचे आणखीन एक युवा उद्योजक अल्केश पाटील यांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं स्वागत. प्रत्येक सामन्याला त्यांच्या वतीने सामनावीर जो खेळाडू आहे त्याच्यासाठी ब्रँडेड टी-शर्ट देण्यात आलेले त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना ही विनंती आपण असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा हा सोहळा आणि आजचा हा शेवटचा दिवस अप्रतिम. खरं तर आयोजन, नियोजन, भरपूर चांगला प्रतिसाद तमाम प्रेक्षक मायबापांचा या स्पर्धेला लाभला. आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. आणि खऱ्या अर्थाने साई प्रसाद इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वे सर्व या ठिकाणी विशालजी चव्हाण साहेब आणि त्यांच्या बरोबरीने SC कंस्ट्रक्शनचे खरं तर आपण पाहता या ठिकाणी सर्वे सर्व सागरजी चव्हाण मैदानाला फेरफटका घेत असताना त्यांच्या समवेत सर्व आमच्या या ठिकाणी हमरापूर विभाग प्रीमियर लीगची कमिटी त्यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहताय. या स्पर्धेसाठी भरीव योगदान त्यांचं राहिलं त्यांचं मनपूर्वक स्वागत. मंचावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आदरणीय दक्षिण रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मिलिंददादा पाटील, त्यांच्या समवेत तंटामुक्ती अध्यक्ष शिर्की शेखर पाटील साहेबांचं आगमन, प्रवीणजी पाटील उपसरपंच शिर्की यांचं आगमन, त्याचबरोबर सदाशिव म्हात्रे भाजप IT सेल त्यांचं या ठिकाणी आगमन, हिरामन भोईर सर या ठिकाणी आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. ग्रीन सिग्नल पंचांचा आला. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय रितेश वारी. समोर स्ट्रायकिंग एंडला सुनील पाटील. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. आपिश कव्हर राही. बॉल चला डीप मध्ये. प्रेक्षकांच्या भेटीला पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. वेलकम बाउंड्री 4 चौकार. तर सलग 2 विकेटसाठी गोलंदाजाला आदरणीय गणेश कोळी साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं. आणि एका बाजूला कल्पेश मैदानामध्ये आहे, त्याने जर का 3 षटकार मारले सलग तर 1000चं पारितोषिक आलंय महेश यांच्या वतीनं. आणि विकेट हॅट्रिकला तब्बल 1000 पारितोषिक आहे. प्रशांत चंद्रकांत पाटील वरडी यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. सामनाच अतिशय रफ अँड टफ आहे. हर्षदजी पितळे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आमचे नाकवा गणेश कोळी यांचा संघ मैदानामध्ये आहे. बिग फाईट. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती आहेत. रितेश वरती आक्रमण. समोर टाकला फुल टॉस. याही वेळेला इनसाइड आउट. कॉपी बुक स्टाईलने बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग चेस आहे. फिल्डर साठी बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेने. कॉपी पेस्ट आणखीन एक खणखणीत चौकार.
सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आपण पाहता आहात. चर्चा मात्र संपूर्ण दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये होताना पाहिली ती खऱ्या अर्थाने SC कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सागर शेठ चव्हाण आणि त्यांच्या बरोबरने साई प्रसाद इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वे सर्वा विशालजी चव्हाण A1 जोडी, ज्यांच्या वतीने मात्र भरघोस पारितोषिक खेळाडूंना पाहिली, भरघोस पारितोषिक आपण प्रेक्षकांसाठी पाहिली, त्यांच्या माध्यमातून भरघोस पारितोषिक आपण पाहिली. अंपायर, समालोचक, स्कोरर यांच्यासाठी असे दमदार शिलेदार A1 जोडी ऑन स्क्रीन आपण सध्या त्यांना पाहताय. या स्पर्धेला फेरफटका घेत असताना सुप्रसिद्ध व्यावसायिक, सुप्रसिद्ध उद्योजक त्यांच्या या ठिकाणी आगमन. थोडा खेळ थांबा, फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण त्यांचं करूया स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम भव्य स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीने आदरणीय विशालजी चव्हाण साहेब, आदरणीय सागरजी चव्हाण साहेब A1 जोडी आणि त्यांचा हा स्वागत आपण पाहताय. क्या बात आहे. सुनीलचा विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 2000चं पारितोषिक आहे. प्रसाद उर्फ पिल्लू आणि त्याच्याबरोबर अंकेश आणि करण यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज सुनील पाटीलच्या विकेटसाठी इथे जमा झालंय. सुप्रसिद्ध व्यावसायिक आपण पाहताय सागरजी चव्हाण SC कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्व, त्यांच्या बरोबरने साई प्रसाद इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वे सर्व विशालजी चव्हाण साहेबांचं पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. आज मात्र हवा झाली खरं तर त्यांच्या नावाची, कारण त्याने उडवलेले बक्षीस आपण पाहिले खेळाडूंसाठी भरपूर पारितोषिक आली. आणि इथे हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करत असताना मिड विकेटला खेळले, फटका फसलाय की काय आणि मोठा धक्का बसलाय. सुनील पाटील मैदानाच्या बाहेर चालला. कॅप्टन दी डिपार्ट, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का असेल वीर मराठा जो हे टीमला. प्रेक्षकांना एक विशेष सूचना राहील, जो प्रेक्षक मैदानाच्या बाहेरून सरळ स्टंपवर हिट करेल त्याला 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि चेंडू तुम्ही घेऊन येताय, फक्त घेऊन येऊ नका, डान्स तुम्हाला करायचा. जर का डान्स केला तरच 500 रुपये मिळतील, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत, हे लक्षात ठेवा. परमेश ही अनाउन्समेंट पुन्हा करा, कारण मामा आमच्याकडे आले होते पैशासाठी. पुन्हा अनाउन्समेंट करा. जागेवरून स्टंपला तुम्हाला हिट करायचं आणि डान्स करत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील. परमेश असं पारितोषिक आजपर्यंत कुठे आम्ही बघितलेलं नाही आणि पहिल्यांदा होतंय अमरापूर विभाग प्रीमियर लीगमध्ये. ते देखील विशाल चव्हाण साहेबांच्या मतीने आणि सागर चव्हाण साहेबांच्या मतीने. रितेशसाठी 2000चं पारितोषिक आलंय, जो विकेट त्याने काढला होता सुनील पाटीलचा. सचिन यांच्या वतीने मात्र हे 2000 लल्लासाठी पारितोषिक आलेलं आहे. विकेटसाठी सचिन पिल्लू यांच्या वतीने हे पारितोषिक. आज वरेडी गावामध्ये कर्फ्यू लागला की काय, कारण सर्वजण मैदानावरती आहेत, गावात कोण शिल्लक राहिलेलं नाहीये. सर्वजण इथे येऊन सामन्याचा आनंद घेत आहेत आणि माता भगिनी घर बसल्या देखील टीव्हीवरती या सामन्याचा आनंद डेफिनेटली घेत असेल. प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गावामध्ये टीव्ही स्क्रीनवरती मात्र या स्पर्धेचा आनंद घेतला जाईल. ऍडजस्टेबल फटका खेळायचा होता, थोडासा हलक्या हाताने लाऊड अपील पाहायला मिळाली. पंच सांगत असताना बघा, लेग बिफोर द विकेट साठी रिव्ह्यू नाहीये प्लीज, नो रिव्ह्यू नो आर्ग्युमेंट. पंचांचा इशारा अंतिम असेल. हाईट फॅक्टर आणि त्याहीपेक्षा बॉलचं डिरेक्शन हे मात्र ग्राह्य धरलं गेलं. इथे 8 धाबा आल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिलं षटक राहिलं इव्हनफुल, कारण या षटकामध्ये रितेशला विकेट मिळाला. कॅप्टन सुनीलचा धाबा आल्या धाव फलकावरती 8. आता येणारे 18 बॉल विजयासाठी 28 समीकरण. 18 चेंडूमध्ये 28. 31 डिसेंबरला आपण स्पर्धेला सुरुवात केली, दमदार सुरुवात. आता मात्र 4 जानेवारी. चला फिल्डिंग लावून घ्या, विनंती आहे. पंचांशी आपण त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करू नका प्लीज. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी पारितोषिक असेल. जो खेळाडू झेल पकडेल त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या इनिंग मध्ये जितक्या झेल पकडाल प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. लक्ष्मी वीर भैरव वरेडी कोलीवाडा संघाचे पुरस्कर्ते दमदार नवनाथ कोली वरेडी यांच्याकडून हे पारितोषिक असेल. कॅच पकडा, 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. SC कंस्ट्रक्शन चे सर्वे सर्वा खरं तर संघ मालक या ठिकाणी आपण पाहतोय साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज. न भूतो न भविष्यती असं खरं तर हे पारितोषिक आहेत आजच्या दिवसामध्ये. या ठिकाणी विशालजी मडवी साहेब आणि सागरजी चव्हाण साहेब आणि विशालजी चव्हाण साहेब यांच्या वतीने. सर मात्र आता म्हणावं लागेल, नाद करा पण आमचा कुठे. पारितोषिकांचे खैरात पाहायला मिळतोय. वर्षा होतो बक्षिसांचा आणि इथे आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्क होती, मंदार आलाय. पहिला बॉल ओव्हर पिच लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह वेगात खेळले. बॉल चालला एका टप्प्यावरती, 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार. भव्य स्वागत, चौकार.
पहिलाच बॉल मंदारचा, त्याच्यावरती आक्रमण स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करायचा होता, त्याच्यावरती कव्हर्सला फटका खेळले. जशी सुरुवात पहिल्या ओव्हरला झाली तशी सुरुवात या ओव्हरला केली फलंदाजाने. फलंदाज आहे त्या ठिकाणी कल्पेश गरत, त्यांच्या बॅटमधून हा चौकार. मॅच मध्ये आता घेऊन येतील का परत हे पाहावं लागेल, कारण 36चा पाठलाग करायचा. आता अजूनही 17 बॉल मध्ये विजयासाठी 24 समीकरण या सामन्यामध्ये आलं. वीर मराठा जोहे हा संघ आपण जर पाहिला सध्याच्या घडीला ब्रँड आहे नाव. सातत्याने व्यावसायिक क्रिकेट असेल, तालुका लेवलचं क्रिकेट असेल, रायगड जिल्ह्याची खरं प्रीमियर लीग असेल, अशा स्पर्धांमध्ये या संघाने मात्र घवघवीत यश संपादित केलं. आणि यामागे एकच नाव असेल ते म्हणजे सुप्रसिद्ध समाजसेवक उद्योजक आदरणीय हर्षलजी पितले साहेब यांचा मी आवर्जून उल्लेख करेल. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय. आणि एका बाजूला आमचे नाकवा गणेशदादा, त्यांचा संघ वरडी मैदानामध्ये खेळतो. कमालीचा सामना, 2 धाबा आल्या. आता 16 बॉलमध्ये विजयासाठी 22 धाबांचं समीकरण. 16 चेंडूमध्ये 22 धाबा हे समीकरण या सामन्यामध्ये आले. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. हा फटका आपण पाहिला, डीप मध्ये चाललाय बॉल. एक सिंगल मिळाली, एंड बदलला. आता मात्र समीकरण बनलंय शेवटचे 15 बॉल विजयासाठी 21 धावांचं समीकरण. बघा या क्रुशल कंडिशनला जर का फिल्डिंग करणाऱ्या वरडे टीमला विकेट मिळाला तर मात्र दबाव थोडासा वाढेल. हा सामना आणखीन रोमांचक होईल. आणि दुसऱ्या बाजूला जो मोमेंटम मिळाला पहिल्या ओव्हर पासून, त्या मोमेंटमला पुढे घेऊन जायचं आहे या दोन्ही खेळाडूंना. धावा बनवत असताना, धावांचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. सेकंड इनिंग मध्ये ऍव्हरेज कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला जावं लागतं. 9ची सरासरी राखायची होती. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. याही वेळेला आपण पहिला चिप केला बॉलला हलक्या हाताने. ऑन साइडला खेळत असताना बॉल मागे चाललाय. लॉंग ऑन क्षेत्राकडे सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी 1 गडी बाद, 16 धावा. अजूनही 20 धावांची गरज. हा सामना आता ही बॅलन्स आहे. नेव्हर गिव्ह अप ही टॅग लाईन जणू का या दोन्ही संघाच्या वाट्याला राहील, कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघांमध्ये तगडे खेळाडू आहेत. दोघांमध्ये चांगला बॅटल, चांगला संघर्ष सध्या या मॅच मध्ये पाहता. प्ले अँड मिस, समोर टाकलेला बॉल. इथे मात्र बॅटन पॅटच्या मधून बॉल चालला विकेट किपर कडे. डॉट बॉल. या क्षणाचा प्रत्येक डॉट बॉल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी हॉट बॉल राहील. दबाव वाढवणारा हा चेंडू टाकलाय. गोलंदाज मैदानामध्ये आहे त्या ठिकाणी मंदार धाडवे, त्यांचा हा निर्धाव चेंडू आपण पहिला भरधाव वेगाने टाकलाय. डॉट बॉल. आता येणारे 13 बॉल विजयासाठी 20 धावांचं समीकरण. मॅच ऑन. समोर वन्स अगेन डॉट. हमरापूरचा सुपरस्टार मैदानामध्ये कमबॅक करून देतो आपल्या टीमला. आता येणारे बॉल असतील 12 विजयासाठी 20 धावांचं समीकरण पर ओव्हर. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. 10.00 जो पहिल्या ओव्हर पासून 9चा होता आता 10 वरती आलाय. येणारे 12 बॉल 20 धावा. आपण अतिथी सन्मानाकडे जातोय. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय ते आदरणीय भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगडचे उपाध्यक्ष आणि जबरदस्त व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय मिलिंददा पाटील साहेबांना आपण इथे सन्मानित करत आहोत. मी विनंती करतो आमच्या कमिटी मेंबरना आपल्या पवित्र शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती दक्षिण रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आदरणीय मिलिंददा पाटील साहेबांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करावा. अतिशय चांगलं दमदार नेतृत्व आणि भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं आणि नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण होईल, कारण या मंचावरती केलेली घोषणा सातत्याने पूर्ण होताना मी पाहिली. त्यामुळे दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण त्यांचा इथे सन्मान करूया. दमदार कबड्डीचे समालोचक, निवेदक आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते देखील राहिलेत. खरं तर प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचे अगदी जवळचे सहकारी, आदरणीय रविशेठ पाटील साहेबांना आदर्श मानणारे वैकुंठ दादांचे अगदी जवळचे सहकारी, आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेबांचे जवळचे सहकारी म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं ते समाजसेवक आदरणीय मिलिंदजी पाटील साहेबांचा हा सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती होतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या दादांसाठी. हमरापूर विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण पाहता दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंददा पाटील साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचा हा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण होताना पाहताय. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धे शोभा खऱ्या अर्थाने द्विगुणित केले त्याबद्दल पुन्हा एकदा हमरापूर विभागातर्फे तुमचं मनापासून आभार. तदनंतर पुढचा सन्मान असेल या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष शेखरजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. शिर्के गावचे शेखरजी पाटील. 12 बॉल 20, 1 काढली. 11 बॉल 19 समीकरण आहे. आपण मॅच कडे सध्या फोकस करूया. सामना आता अतिशय हाय व्होल्टेज होत चाललाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्क परत आला गोलंदाज अमित घरत. पायात टाकला, यॉर्कर खोदून काढला. बॅक टू द बॉलर. संधी आहे रनआउटची. पंचांचा बोट अवकाशाकडे आणि इथे मात्र खेळाडू झाला रनआउट. आणखीन एक विकेट. सांघिक यश मिळेल वरडे टीमला. मॅच मध्ये पुन्हा एकदा वरडे टीमचा शिरकाव आपण होताना पाहत आहे. निर्णायक क्षणाला हा खेळाडू रनआउट झालाय. आणखीन एक विकेट मिळेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला.
डीजे पण थांबायचं आहे आणि पुढचा सन्मान असेल खरं तर तंटामुक्ती अध्यक्ष शिर्की आदरणीय शेखरजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. यस, त्यांचं मनापासून आभार. आणि त्यानंतर उपसरपंच शिर्की प्रवीणदादा पाटील यांना आपण इथे सन्मानित करूया. कार्यपाठ विभागातील हे सर्व आमचे दमदार शिलेदार या ठिकाणी उपसरपंच आदरणीय प्रवीणदादा पाटील यांचा सन्मान तुम्ही होताना पाहताय मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीने पुढचा सन्मान आहे सदाशिव म्हात्रे साहेब, भाजप IT सेलचे खरं तर अध्यक्ष आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया. कारण सध्या आपण जर पाहिला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जर का तुम्ही सक्रिय असाल तर नक्कीच त्याचा फायदा तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये होतो. आणि इथे मात्र आपण पाहिला भाजप IT सेलचे आदरणीय सदाशिव म्हात्रे साहेब असं म्हणतात, प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः ही खरं तर संकल्पना भारतीय जनता पार्टीची राहिली. आणि हे भारतीय जनता पार्टीचे शिलेदार त्यांचा हा सन्मान आमचे म्हात्रे काका यांच्या शुभ हस्ते केला जातोय. पुढचे सत्कार मूर्ती आहेत उंबर्डे गावचे आदरणीय हिरामन भोईर सर यांना आपण इथे सन्मानित करूया. सन्माननीय हिरामन भोईर साहेबांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. आज दुपारपासून सूर्य अक्षरशः तळपलेला नाहीये, परंतु सामने इतके टाईट झालेत त्याच्यामुळे वातावरण गरम झालंय. त्यामुळे खरंच हे यश आहे हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं. प्रत्येक सामना हाय व्होल्टेज होताना पाहिला. 10 बॉल 19 हाफ ट्रॅकर फिरून मारला, उडवला, स्क्वेअर लेग कडे फिल्डर जज करतोय आणि झेल झालाय. संध्याकाळचं सत्र म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजांना धोका आणि हा धोका पत्करला या फलंदाजाने. चांगला फटका सजवला होता, बॉल ट्रॅव्हल झालेला नाही. याचं कारण आहे संध्याकाळी हा वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे जातोय. लेफ्टी बॅटरला ऍडव्हान्टेज, आणखीन एक विकेट मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या वरडी टीमला. ज्या खेळाडूने झेल पकडलाय त्या खेळाडूसाठी नवनाथ कोहली यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. वीर भैरव लक्ष्मी वरेडी कोलीवाडा टीमचे पुरस्कर्ते नवनाथ कोहली यांच्याकडून 500 रुपये. त्याच बरोबरीने खरं तर 5 दिवस ज्यांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय, संकेत म्हात्रे तांबडशेत यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. दादांकडून हे आपण पारितोषिक देतोय. SC कंस्ट्रक्शन चे संघमालक सागरदादा चव्हाण आणि साई प्रसाद इन्फ्राचे सर्व यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. संकेत यावं आपण दादा. विशाल दादांच्या शुभ हस्ते आपण एकदा जोरदार टाळ्या उद्या. 1000 रुपयाचं हे पारितोषिक संकेत म्हात्रेसाठी. खरं संकेतचा मी देखील आभार व्यक्त करेल, कारण गेले 5 दिवस ज्यांनी आमची सेवा केली, आम्हाला चांगलं खरं तर भोजन दिलं आणि सातत्याने जेव्हा ज्या गोष्टी हव्या तेव्हा मात्र त्यांनी पुरवल्या. त्याबद्दल संकेत तुमचं मनापासून आभार. कारण पडद्यामागचे हे खरे कलाकार आहेत, त्यांची मेहनत फार महत्वाची होती. संकेत तुमचं मनापासून आभार. आणि खरं तर विशालजी चव्हाण साहेब तुम्हालाही सॅल्यूट करेल. आपण या ठिकाणी सर्व कलाकारांचा पण या ठिकाणी कदर करतात आणि त्यांच्या वतीने मात्र संकेतसाठी देखील 1000. आता काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होईल. चौकाराला 4 धाबा वीर मराठा जोहे संघासाठी आलेले आहेत. आता पुन्हा सामना चालू झालाय. इथे मात्र सामन्यामध्ये शिरकाव करे आता वीर मराठा जोहे संघ. आता येणारे 8 बॉल 15 धाबा. काही क्षणात या स्पर्धेचे आमचे प्रमुख आधारस्तंभ, या विभागाची आन बान शान आदरणीय वैकुंठदादा पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. संपूर्णपणे ब्रास बँड, आमचे सर्व आयोजक, कमिटी मेंबर त्यांच्या स्वागताला मुख्य प्रवेशद्वारावरती असतील आणि वाजत गाजत दादांचं आगमन तुम्हाला या मंचाच्या दिशेने होताना पाहायला मिळेल. आजचा दिवस खरं तर आम्हा सर्वांसाठी खास आहे, कारण आज या ठिकाणी पॅव्हेलियनचं भूमिपूजन देखील होणार आहे. हा क्षण देखील आपल्या सर्वांसाठी, क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय खास राहील, कारण येत्या कालावधीमध्ये या मैदानाचं स्टँडर्ड आणखीन डेव्हलप होईल, जेणेकरून इथे मात्र एक बसण्याची आसन व्यवस्था अतिशय कायमस्वरूपाची होऊन जाईल आणि याचं सर्व श्रेय जाईल आदरणीय वैकुंठदादा पाटील साहेबांना. त्यांचं आगमन आता काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे. स्टेप आउट पुढे आले होते, फ्रंट फुट लावून मात्र हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, पण गती चांगली होती, दिशा चांगली होती आणि इथे मात्र हा डॉट बॉल. येणारे बॉल असेल आता 7 विजयासाठी 15 धाबा. 7-15 हा बॉल निर्णायक आहे या मॅच मध्ये. जर का इथे मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये जे ऍव्हरेज कॅल्क्युलेशन पहिल्या ओव्हर पासून हवं होतं ते मात्र राखण्यामध्ये यश मिळेल. वीर मराठा जो हे टीमला बॅटिंगसाठी फलंदाज आहे, त्या ठिकाणी स्ट्रायकिंग गेला सौरभ पाटील. भारी भक्कम शरीरयष्टी असणारा एक धडाकेबाज खेळाडू, त्याच्यामध्ये क्षमता आहे, वेळोवेळी मात्र आक्रमण त्याने केलं. आता हा बॉल अतिशय निर्णायक राहील या दोन्ही टीमसाठी. 7-15 स्टँड अँड डिलिव्हर्ड ऑन द राईज. हा फटका बॅटला जेव्हा लागला तेव्हाच रिझल्ट आला. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा का पार. आयवा कॅच, षटकार. आता विजयासाठी समीकरण असेल येणारे 6 बॉल
आणि 9 धावांची गरज. परंतु बघा, गरजू व्यक्तींसाठी एक विशेष अनाउन्समेंट. खरं तर ज्याला आपला नवा बिझनेस ओपन करायचा असेल त्याला पंढरीनाथ चायची फ्रँचाईज फ्री ऑफ कॉस्ट दिली जाईल. SC कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सन्मान्य सागर चव्हाण साहेब यांच्याकडून पंढरीनाथ चाय म्हटलं की ताण तणाव थकवा घालवतो, प्रेम आनंद शांती देतो. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता असणारा चाय, स्वाद प्रेमाचा जिव्हाळ्याचा चाय आपल्या पंढरीनाथाचा. आणि पंढरीनाथ चायची फ्रँचाईज कोणत्याही गरजू व्यक्तीला हवी असेल तर आपण जरूर SC कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सागर चव्हाण साहेबांशी संपर्क साधा. ती फ्रँचाईज आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिली जाईल. आपण फक्त लोकेशन सांगा, तिथे मात्र नव्या फ्रँचाईजची निर्मिती होईल. धन्यवाद सागर चव्हाण साहेब. मनाला ताजं तवानं करणारं पंढरीनाथ चाय आणि त्याची फ्रँचाईज जर कोणाला घ्यायची असेल तर आवर्जून आपण चव्हाण साहेबांना भेट द्या. आणि खरंच त्यांचं मी विशेष कौतुक करेल. आपल्या तरुणांना एक चांगला उद्योग त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होईल. आणि जरूर जे आवश्यक आहेत आपले खरं तर बेरोजगार तरुण, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. आपण लवकरच चव्हाण साहेबांना भेटा आणि तुमचं लोकेशन सांगा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या ठिकाणी ती फ्रँचाईज मिळेल, जी तुम्हाला वेळोवेळी विकत घ्यावी लागेल. ती मात्र तुम्हाला फ्रीमध्ये ते उपलब्ध करून देत आहेत. त्यांचा मनाचा मोठेपणा, त्यांचं मनापासून आभार. मॅचमध्ये रंग भरले. फलंदाज आहेत त्या ठिकाणी खरं तर आपण पाहिलं सौरव पाटीलने. आता 6 बॉल विजयासाठी 9चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 6 चेंडूमध्ये 9 धावा. हे कॅल्क्युलेशन समोर स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश गरज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आला रावेचा आणखीन एक यंगस्टर. बॉलिंग मार्क वरती कल्पेश पाटील. रावे विलेज एंड कडून मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळेल. अगदी मागच्या बाजूला डोंगर माथ्यावरती बसलेले राव्याचे पाठीराखे. एका बाजूला आपण पाहिला जोहेगावचे पाठीराखे, वरडीचे पाठीराखे तुम्हाला मैदानाच्या चहू बाजूला मात्र मोठ्या संख्येने पाहायला मिळतील. मी कॅमेरामॅनलाही विनंती करेन, आपण कॅमेऱ्यामध्ये सर्व प्रेक्षकांना फोकस करा. हाफ ट्रॅकर पूलचा प्रयत्न, फटका फसलाय आणि पहिल्या बॉलवरती विकेट कल्पेशचा मिळालाय. कल्पेश पाटीलला पहिल्याच बॉलला ब्रेक थ्रू. आता मॅच मध्ये मजा येईल. 5 बॉल विजयासाठी 9 धावांचं समीकरण. सर माफ करा, थोडं थांबवतोय. आपण मुख्य व्यासपीठावर बघताय 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. प्रेक्षक कमाल कॅच साठी साई प्रसाद इन्फ्राचे सर्वेसर्वा विशाल चव्हाण यांच्याकडून लकी प्रेक्षक कळवे संघाचा खरतर आहे शिवा, याला ते 2000चं कॅश प्राइज. जाऊयात मॅच कडे. क्या बात आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच बरचसा काय सांगून गेलं, ज्याने झेल पकडला. आणि खरं तर चव्हाण साहेबांचा पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करणे. आज खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांनी हवा केली. सुपर संडे मात्र आज प्रेक्षकांसाठी मात्र खरं तर हाऊसफुल राहिला आणि भरपूर एंटरटेन त्यांनी केलेलं आहे. सर्वांना मोटिवेट करत असताना आपण त्यांना पाहिलं. 5 बॉलमध्ये 9 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट मिळालाय. आयुष्यामध्ये जसे अप अँड डाऊन्स असतात, सुख दुःख असं, तसं क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. एका बाजूला जर का इथे षटकार आला तर तुम्हाला वीर मराठा जोहे संघाच्या खेम्यातून टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळेल. जेव्हा विकेट मिळाला तेव्हा मात्र जल्लोष साजरा केला वरडीच्या पाठीराख्याने. मागच्या बॉलवरती षटकार आला होता तेव्हा जोहेकरांचा आपण पाहिला जल्लोष. आता यावेळेला 5 बॉल 9 मैदानाच्या आतमध्ये आलाय खेळाडू त्या ठिकाणी प्रशांत घरत. आणखीन एक मधल्या फैतला विध्वंसक खेळाडू प्रशांत घरत मैदानाच्या आतमध्ये आला. हिरो बनण्याची नामी संधी आहे. त्याच्या बरोबरीने आहेत नॉस्ट्रायकिंग एंडला सौरव पाटील, जे वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती आपण त्यांना खेळताना पाहत आहे. 5 बॉल मध्ये 9 धावा होतील का, याचं उत्तर आता फलंदाजांना द्यावं लागेल. बॅकफुटला आले ऑन द राईस. हा पंप जॅक. बॉल चालला लॉंग ऑनच्या पलीकडे. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये सीमा पार. गगनचुंबी षटकार. सामन्यामध्ये रंग भरलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रशांतने व्हॉट अ शॉट. 6 धावा. आता प्रेक्षक कमाल कॅच जशी घेतली तसा प्रेक्षक इथे धावत आलाय. परंतु तुझ्याकडे अजून मित्रा सुवर्ण संधी होती, तिथून डायरेक्ट हिट केला असता तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज मिळलं असतं. आणि जो खेळाडू मैदानाच्या बाहेर बॉल पकडेल, मैदानाच्या आतमध्ये बॉल नाचत घेऊन येईल, त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि कॅच घेणाऱ्यासाठी 2000चं कॅश प्राइज आहे. हा कॅच घेताना मात्र अक्षरशः झुंबड पडली होती. तू घेऊ की मी घेऊ, शेवटी त्याला मिळाला. त्याचं नशीब होते आणि खरं तर तो आलाय वंचावरती. त्याचंही स्वागत. 3 धावांची गरज आहे आता 4 मध्ये. हाफ ट्रॅकर फिरून मारला, मागे चाललाय. कदाचित विनिंग शॉट राहील आणि हा सामना जिंकत दुसरा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. संघ आहे